पुंडलीकवरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम। चतुर्विधा भजन्ते मां जना सुकृतिनोऽर्जुन। आर्तो जिज्ञासुरर्थार्थी ज्ञानी च भरतर्षभ। तेषां ज्ञानी नित्ययुक्तः एकभक्तिर्विशिष्यते। प्रियो हि ज्ञानिनोत्यर्थमहं स च मम प्रियः। मग चौथी याच्या ठाई काहीची करणे नाही, म्हणोनी भक्त एक पाही ज्ञानी आजो। स्वानंद सुखनिवासी सद्गुरू श्री जोग महाराजांच्या चरित्राचा विचार आपण करतो आहोत। जोग महाराजांचं चरित्र हे चरित्र आपण का अभ्यासायचं, हे चरित्र का म्हणवलं गेलं, या संबंधातला थोडासा विचार आपण करून आलो। कोणतंही चरित्र आचरणाने सिद्ध होतं। आचरण म्हणजे चरित्र असतं। चरित्र शब्दामध्ये आलेला चरधातू आणि आचरण शब्दामध्ये आलेला चरधातू एकच आहे। फक्त काय आहे, चरधातूपासून बनलेला चरित्र शब्द आणि चरधातूपासून बनलेला आचरण शब्द याच्यामध्ये थोडा फरक आहे। लागलेले प्रत्यय फक्त बदललेत, बाकी काही नाही। चरधातूला इत्र प्रत्यय लागून चरित्र बनतो, चरधातूला ल्यूट प्रत्यय लागून आचरण शब्द बनतो। म्हणजे चर शब्दावरूनच आपल्याला ते विचारात घ्यावं लागतं। आचरण म्हणजे चरित्र आहे। दगडाचं चरित्र नसतं, मूर्खांचं चरित्र नसतं, अविद्वानांचं चरित्र नसतं, खळांचं चरित्र नसतं। हिरण्यकश्यपूचं चरित्र हे प्रल्हादाच्या चरित्राच्या अंतर्गत असणारा भाग आहे। हिरण्यकश्यपूचं स्वतंत्र चरित्र नाही। जिथे शुद्ध आचरण आहे तिथंच चरित्र बनतं, सिद्ध होतं। ते चरित्र जोग महाराजांचं आपल्याला ऐकायचंय, आपल्याला त्याचं चिंतन करायचंय। कशासाठी आपण त्याचा विचार करून आलो। चरित्र ऐकायचं ते अभ्यासाकरता आणि उपासनेकरता। जोग महाराजांचं चरित्र ऐकणं ही उपासनाच आहे। त्या उपासनेनं पुण्य प्राप्त होणार आहे। आणि जोग महाराजांचं चरित्र ऐकणं हा अभ्यास आहे, कारण त्या चरित्राला अनुसरूनच आपल्याला पुढचं जीवन जगायचं आहे। श्रुती स्मृतीचे अर्थ आपणची होऊनी मूर्त असे जे वागतात तयाची आचरिता पावले, याच्याकरता जो अभ्यास करावा लागणार आहे ते चरित्र चिंतन। आणि ते चरित्र म्हणजे उपासना आहे। ज्ञानेश्वरी नाही कळली तरी वाचा, जोग महाराजांच्या चरित्रामधून संपूर्ण जोग महाराज आपल्याला कधीच कळणार नाही तरी ऐका। अत्यंत पापी असणाऱ्याला सुद्धा जर आपल्याला संतांचं चरित्र सांगून मुक्त करता येत असेल तर त्या चरित्राची आवश्यकता केवळ जीवालाच आहे असं मानायचं कारण नाही, भगवंताला सुद्धा ती अपेक्षा आहेच आहे। काल आपण बोलून आलोय त्या संबंधामध्ये। नुसता गोश्वारा 2-3 दिवसाचा फक्त 2-2, 3-3 वाक्यामध्ये घेतो, पुढे जातो। तेही प्राणापरवते आवडती मज निरुते, जे भक्त चरित्राते प्रशंसिती। भगवंताला सुद्धा त्या चरित्राची, भक्त चरित्राची प्रशंसा देवाला सुद्धा आवडणार आहे। म्हणून तर देवाला हे म्हणावं लागलं की तो मला प्राणापेक्षा जास्त प्रिय आहे। हे चरित्र आपल्याला अभ्यासाकरता ऐकायचं, हे चरित्र आपल्याला ऐकायचं ते उपासनेकरता ऐकायचं। उपासनेचा परिणाम काय, अभ्यासाचा परिणाम काय, त्याचा विचार आपण बोलून आलो। हे चरित्र ऐकायचं, कुणाचं ऐकायचं? मनुस्मृतीने विचार करताना जो विचार मांडलाय, एतद्देश प्रसूतस्य सकाशाद अग्रजन्मनः स्वं स्वं चरित्रम शिक्षेरन पृथिव्याम सर्व मानवः। पृथिव्याम सर्व मानवः यांच्या कल्याणाकरता म्हणून हेच चरित्र पाहिजे। पण कोणतं? एतद्देश प्रसूतस्य, या देशात जन्माला आलेलं पाहिजे। या देशात जन्माला आलेले महानुभाव, या देशामध्ये जन्माला आलेले महापुरुष आपल्या चरित्राच्या निमित्तानं जगातल्या सगळ्या मानवांसमोर आदर्श उपस्थित करतात। त्या आदर्शाला समोर ठेवून बाकी जगाचं नंतरचं निर्वहन होत असतं। याच्याकरता म्हणून हे चरित्र आपण अभ्यासलं पाहिजे।
चरित्र निर्मिती आपल्या देशामध्ये झाली ती 3 माध्यमातून झाली. काल आपण विचार केला. भारत देशामध्ये घडणारी चरित्र, घडलेली चरित्र, या चरित्राच्या प्राकट्याकरता 3 माध्यमांचा विचार काल आपण करून आलो. साहित्यातून चरित्र घडलं, राजधर्म पालनातून चरित्र घडलं आणि संतांच्या चरित्र चिंतनातून चरित्र घडलं. साहित्यातून चरित्र निर्मिती कशी होते याचा विचार काल आपण मम्मटांच्या शब्दामधून काव्यप्रकाशाच्या आधारानं थोडासा बघून आलो. कारण काव्याची निर्मितीच ही मुळात मानवी जीवनाला आकार मिळावा याच्याकरता म्हणून आहे. यशसे अर्थकृते सोडून द्या, पण व्यवहारविदे शिवेतरक्षतये सद्यपरनिर्वृत्तये आणि कांतासंमिततयोपदेश युजे या सगळ्यातून घडणारं मानवी जीवनच आहे ना. साहित्यातून जशी आपल्याला चरित्र निर्मिती होताना दिसते, कारण म्हणजे दोन्ही अर्थाने साहित्य निर्माण ज्या हेतूने केलं गेलं त्याच्यातूनही चरित्र निर्मिती आहे आणि साहित्य निर्माण करणाऱ्यांचं जीवन बघूनही चरित्र निर्मिती आहे. आपण विचार करा, आपल्याकडे ज्यांनी आपल्या बायकोचं स्मरण सुद्धा असू नये अशी टीका जर आपल्याकडे निर्माण होत असेल, भामतीकारांच्या टीकेला भामती नाव प्राप्त व्हायचं कारण त्यांची पत्नीच आहे ना. मग इतकं विस्मरण, देहभावाचं विस्मरण, आपल्या व्यवहाराचं विस्मरण, आपल्या आश्रमाचं विस्मरण, आपल्या पत्नीचं विस्मरण, हे सगळं विस्मरण करून जर तो साहित्य निर्मिती महात्मा करत असेल तर त्या महात्म्याची ती निर्मिती हे त्याचं चरित्र होईलच की नाही. मम्मटांच्याच बाबतीत अशी कथा आहे. खरं म्हणजे कालाच्या दृष्टीने या दोघांचं समकालत्व आहे का नाही माहीत नाही, पण चरित्र एक अशी कथा सांगितली जाते की मम्मटांचा काव्यप्रकाश वाचून जगद्गुरु शंकराचार्यांना त्याच्याबद्दल काही मतभेद निर्माण झाले. काही मतं त्याच्यातली पटली नाहीत. त्यामुळं जगद्गुरु शंकराचार्य मम्मटांचा शोध घेत त्यांच्या गावात पोचले आणि गावात पोचल्यानंतर मम्मटांच्या घरी गेले. घरी गेल्यानंतर त्यांनी असं बघितलं की असं समोर काही लिखाणाचं साहित्य आहे, असं काही उंच मेज आहे आणि त्या मेजावरती काही लिखाणाचे कागद आहेत, आजूबाजूला काही ग्रंथ आहेत आणि मम्मट हे अगदी मान लावून बारीक अक्षरामध्ये काहीतरी असं तन्मयतेनं काहीतरी लिहित आहेत. जवळ दिवा लावलेला आहे. अतिशय वृद्ध अशी अवस्था त्यांना प्राप्त झालेली आहे. वाकून असं त्यांचं काहीतरी लिहिणं चालू आहे. हे जगद्गुरु शंकराचार्यांनी बघितल्यानंतर शंकराचार्यांनी त्यांना सांगितलं की मी असं आहे आणि मी आपल्याकडे आलोय. म्हणे काय काम, काय निमित्तानं आलात? त्यांनी सांगितलं तुम्ही काव्यप्रकाश लिहिलात? हो म्हणे, माझी निर्मिती आहे. आचार्यांनी त्यांना सांगितलं या काव्यप्रकाशातली काही मतं मला पटली नाहीत, तेव्हा मला त्या संबंधात तुमच्याबरोबर वाद करायचा आहे, काही चर्चा करायची आहे. मम्मटांनी सांगितलं ठीक आहे, आपण 1 मिनिटभर बसा, माझ्या हातातलं एवढं वाक्य मी पूर्ण करतो, तुमच्याशी बोलतो. म्हणून त्यांना जे लिहायचं होतं ते त्यांनी सगळं लिहिलं. लिहून झाल्यानंतर तो कागद बाजूला ठेवला, हातातली लेखणी बाजूला ठेवली आणि मग त्यांनी हात जोडून आचार्यांना सांगितलं, कारण हे संन्याशी आहेत. हात जोडून यांनी विचारलं, बोला म्हणे काय काम आहे तुमचं? म्हणे काव्यप्रकाशातली तुमची मतं मला काही पटत नाहीत, त्या संबंधात विरोध आहे माझा आणि काय खरं आहे या संबंधात मी तुमच्याबरोबर वाद करायला आलो. वाद करायला आलो म्हटल्याबरोबर मम्मटांनी काही प्रतिक्रिया द्यायला पाहिजे होती, हो नाही काही म्हणायला पाहिजे होतं. तर मम्मटांनी काय केलं, सगळं आपल्या जवळचे ती समोरची पुस्तकं, मेज जो होता तो असा बाजूला काढून ठेवला आणि आचार्यांकडे पाठ करून बसले. तोंड फिरवून आचार्यांकडे पाठ करून बसले. आचार्यांनी त्यांना विचारलं, अहो मी तुमच्याबरोबर वाद करायला आलो, तुम्हाला करायचा नाही तर नाही म्हणून सांगा. नकार देण्याच्या पद्धतीमध्ये एक तोंड फिरवणं ही पद्धत असेल तर ते तोंड फिरवून मला नकार देऊ नका, मला तुमच्याशी बोलायचं नाही, मला वाद करायचा नाही. मी जे मांडलंय ते मांडलंय, तुम्हाला मांडायचं असेल तर तुम्ही स्वतंत्र पुस्तक लिहा, असं मला सांगा, मी लिहीन. माझ्याकडे पाठ करून बघायचं काय कारण, बसायचं काय कारण आहे? त्यावेळेला मम्मटांनी त्यांना सांगितलं, मी तुमच्याकडे पाठ करून बसलो तुमचा अपमान करण्याकरता नाही. तुम्ही यती आहात, माझ्या घरी आला आहात म्हटल्यानंतर तुमचं स्वागत करणं माझं काम आहे, कर्तव्य आहे. मी तुमच्याकडे पाठ करून बसलो, माझी पाठ बघितली का तुम्ही? त्यांनी आचार्यांनी सांगितलं, बघितली ना. काय दिसलं?
आचार्याने त्यांना सांगितलं, पाठीला तुमच्या कुबड आलंय, तुमची पाठीला बाक आलाय, कुबड आलाय तुमच्या पाठीला. मम्मटांनी सांगितलं, हे येईपर्यंत वाकून अभ्यास केलाय, मग तो ग्रंथ लिहिलाय, आता चर्चा करायची. आचार्याने हात जोडले आणि सांगितले, आता काही चर्चा करायची नाही म्हणले तुमच्याबरोबर, झालं माझं काम. ही चरित्र निर्मिती नाही तर काय सांगा ना. एखादा आपल्याकडचा महात्मा अशा पद्धतीनं अभ्यास करतो आणि त्या साहित्याची निर्मिती करतो, त्या निर्मितीच्या मागच्या त्याच्या प्रसव वेदना ज्याला कळतील तो त्या महात्म्याचे पायच धरणार आहे. त्या साहित्य निर्मितीचे मागचे त्याचे कष्ट ज्यांना कळतील त्यांना वाटेल, अरे नाही, हे आदर्श असले पाहिजेत. म्हणून साहित्यातून होणारी निर्मिती किंवा साहित्यातून होणारी चरित्र निर्मिती, ही चरित्र निर्मिती इतरांची नाही, साहित्य निर्माण करणाऱ्यांची चरित्र निर्मिती सुद्धा साहित्यातून आहे. दुसरा विचार काल आपण केला होता, राजशासनातून. नवम स्कंधातली उदाहरणं आपण तेवढ्या करता दिली होती. ही सगळी मंडळी हातातलं सगळं टाकून निघून जातात एका विशिष्ट वेळेला, सगळी अनुकूलता असते, पण निघून जातात. कशा करता निघून जातात? आत्मकल्याणाकरता निघून जातात. भौतिकतेची सगळी अनुकूलता सिद्ध असूनही एका विवक्षित क्षणी आपल्या जीवनाच्या परमकल्याणाकरता म्हणून सर्व भौतिक विचाराचा आणि भौतिक वस्तूंचा त्याग करून हे सगळे राजे लोक अरण्यामध्ये जातात. 18 भार वनस्पती आपल्याला सगळ्यांना प्रमाण माहिती आहेत. त्या घरी कुलस्त्रिया, राज्य, राणी व संपत्ती सगळंच अनुकूल आहे, परंतु या सगळ्याचा त्याग करून ही मंडळी निघून जातात. राज्यकर्त्यांनी कसं असावं याची चरित्र निर्मितीच या लोकांनी करून दिली ना. त्यांच्याकडे राज्य आहे, कदाचित संपूर्ण राज्यावर त्यांची सत्ता असेल, आमच्या बाबतीत निदान घरावर सत्ता आहे आमची. एका विवक्षित क्षणी या सगळ्या घराचा, या सगळ्या भौतिकतेचा त्याग करून आपल्या कल्याणाकरता आपल्यालाही घर सोडून किंवा घराबद्दलच्या अनात्म पदार्थाचं महत्त्व टाकून बाहेर पडता आलं, हे चरित्र या राजकर्त्यांनी आमच्या समोर मांडलं ना. आणि तिसरा प्रकार सांगितला तो संतांच्या, ऋषींच्या चरित्रातून चरित्र निर्मिती होते. आपण काल याचा विस्तारानं विचार करून आलोय. चरित्र निर्मिती, आम्हाला हे चरित्र बघावं लागणार. संत चरित्र तेवढ्या करताय, बाकीच्या चरित्रामध्ये आत्मकल्याणार्थ काहीतरी आहे. साहित्य निर्मिती करणाऱ्याला कुठेतरी यश आणि अर्थ याचा संबंध जोडला गेलाय. काव्यम यशसे अर्थकृते व्यवहारविदे. ठीक आहे, व्यवहारविदेपासून ते कांतासंमित तयोपदेश युजे या 4 प्रयोजनांच्या बाबतीमध्ये आपल्याला निर्मितीचा, साहित्य चरित्र निर्मितीचा विचार करता येईल. पण यशसे अर्थकृते, यश म्हणजे कीर्ती, कीर्ती आणि संपत्तीची प्राप्ती, याच्याकरता साहित्य निर्मिती करणाऱ्यांना कुठेतरी त्या संपत्तीचा स्पर्श झालाच ना, कुठेतरी कीर्तीच्या अपेक्षेचा स्पर्श झालाच ना त्याला. राजशासनातून चरित्र निर्मिती करणारे एका विशिष्ट क्षणी राज्याचा त्याग करून जात असतील, पण तोपर्यंत तरी त्या भौतिकतेमध्ये आणि तोपर्यंत सगळ्या ऐश्वर्यामध्ये ते रमलेले होते, हे तरी मान्य करावंच लागेल ना. रामचंद्र प्रभू सन्निध असताना सुद्धा सुग्रीवाला आपलं राज्य मिळाल्यानंतर पुन्हा संपत्तीमध्ये, राज्यामध्ये गुंतून पडावं वाटलं ना. आपण रामायण ऐकतोच आहोत. रामचंद्र प्रभूंनी वालीचा उद्धार केला, सुग्रीवाला राज्य मिळवून दिलं, आणि सुग्रीवानी जे वचन दिलं होतं की मी तुमची पत्नी शोधण्याकरता तुम्हाला मदत करीन, त्याचा त्याला विसर पडलाच ना. मग रामचंद्र प्रभू सन्निध असताना सुद्धा एखाद्याला राज्य करताना भौतिकतेमध्ये अडकून आपल्या कर्तव्याचा विसर पडू शकतो. तर ही मंडळी अधिराज्य भोगत असतील. जनकाच्या मोक्षाबद्दल, आम्हाला मुक्ततेबद्दल चर्चा करायचं कारणच नाही आहे. जनक मुक्तच आहेत. मिथिलेवर बसणाऱ्या प्रत्येक राजाला जनक ही संज्ञा आहे. त्यामुळे कोणते जनक एवढाच मुद्दा आहे. तिथं बसणारा प्रत्येक राजा जनकच आहे. आणि गंमत ही आहे की तो प्रत्येक राजा मुक्त होतोय. प्रत्येक जनक मुक्त आहे, एकही जनक बद्ध नाही आहे. पण तरी सुद्धा चांदीच्या पलंगावर झोपले, 7 गाद्यांवर झोपले, हे ऐश्वर्य तरी त्यांना आहेच ना.
भरताने कोटी वर्ष राज्य केलं मान्य आहे, पण कोट्यावधी वर्ष राज्य करताना त्यांनी राज्याचा उपभोग घेतला हे मान्य आहे ना. ध्रुवानी 36,000 वर्ष राज्य केलं, पण 36,000 वर्ष त्यांनी त्या राज्याचा उपभोग घेतला मान्य आहे ना. ययातीला सुद्धा हे सगळं राज्य सोडून जावं वाटलं, पण मुलाचं 1000 वर्षाचं आयुष्य घ्यावं वाटलंच ना भोगा करता. म्हणजे राजशासनातून घडणारी चरित्र निर्मिती आणि साहित्यातून घडणारी चरित्र निर्मिती याला कुठेतरी भौतिकतेचा, याला कुठेतरी पुढचाही शब्द बोलतो, स्व अर्थी याचा स्पर्श झालाच नाही. स्वार्थाचा स्पर्श कुठे ना कुठेतरी झाला. पण संत चरित्र ही अशी चरित्र निर्मिती घडवणारं माध्यम आहे की इथं कुठेही स्वार्थाचा स्पर्श कुठेच झाला नाही. ऋषींची चरित्र स्वार्थाचा स्पर्श कुठेही झाला नाही. तुकाराम महाराजांचं, ज्ञानोबारायांचं चरित्र आपण ऐकतो, कुठे स्वार्थाचा स्पर्श आहे? मला 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 करत तुकोबाराय लहानपणापासून जगले नाही. कान्होबारायांनी सांगितलं मला वेगळा वाटा पाहिजे, घेऊन जा. असं पाहिजे तसं, तसं पाहिजे तसं, हे मलाच पाहिजे, मी मोठा भाऊ आहे, मी म्हणेल ते तो कायदा. तुकोबारायांनी कसलेही आग्रह धरले नाहीत, कसलाही अट्टहास केला नाही. ज्ञानोबारायांनी मीचा विचार कुठेही केला नाही. स्वार्थ रहित अशी चरित्र निर्मिती हवी असेल तर त्याला संत चरित्रातच आलं पाहिजे. तुकोबारायांचं चरित्र तेवढ्या करता पहा, जोग महाराजांचं चरित्र तेवढ्या करता पाहायचंय. राजशासन करत असताना होणारा स्वार्थी भाव आणि साहित्य निर्मिती करताना निर्माण होणारा स्वार्थी भाव, हे दोन्ही स्वार्थी भाव कदाचित कोणत्या कारणाने निर्माण झाले हा प्रश्न गौण असेल, पण ते निर्माण झाले हे नाकारता येत नाही. आणि म्हणून संत चरित्राचा विचार करा. संत चरित्राचं चिंतन करत असताना हे संत चरित्र घडतं कसं, कोणत्या आधाराने घडतं, या संत चरित्राच्या निर्मितीची काही मूलभूत तत्व असतील तर तेवढी विचारात घेऊन आपल्याला पुढे जावं लागेल. आपण हे पहिल्याच दिवशी बोलून आलेलो आहोत की संत महात्मे म्हणजे अनंत गुणांची खाण असते. अनंत गुण आहेत त्यांच्या ठिकाणी, तो मुद्दा नाहीये. पण एवढ्या सगळ्या गुणांचं मूल्यमापन करत करत त्यांच्या चरित्राचं चिंतन करणं हे मानवी बुद्धीला सर्वथैव अशक्य असतं. ज्ञानोबारायांची, तुकोबारायांची कोणकोणती गुण आपण अभ्यासणार आणि कोणकोणत्या गुणांची उपासना करणार, आमच्या मर्यादित जीवना कालामध्ये आम्हाला ते करणं शक्य नाही आहे. आधीच अल्प आयुष्य मानव देह आहे, आधीच क्षणभंगूर मानलं गेलं. त्याच्यामध्ये संतांना आपल्या डोळ्यासमोर आदर्शभूत म्हणून ठेवायचं आणि तद्दृष्टीने आपल्या जीवनाची वाटचाल करायची, याच्याकरता किती गुणांचं चिंतन करायचं. बरं, साकल्यानं विचार करायचा झाला तर मानवी दृष्टी सुद्धा इतकी परिच्छिन्न आहे की त्या दृष्टीमध्ये व्यापक असणारं संत विचारदर्शन सामावू शकत नाही. आमची दृष्टीच इतकी मर्यादित आहे आणि दुर्दैवाने आम्हाला संतांच्या जीवनातल्या गुणांपेक्षा दोषावर बोट ठेवायची सवय जास्त आहे. आणि दोषावर आम्ही जेव्हा जेव्हा बोट ठेवू तेव्हा तेव्हा संत चरित्राची उपासना आमच्याकडून घडणारच नाही आहे. दोष बघितले की उपासना कशी घडेल? गुण बघावे लागतील ना. मग त्याच्याकरता काय करा? संत चरित्राचा विचार करत असताना संत चरित्रातली काही मूलभूत तत्व विचारात घ्या. चरित्र कशानं घडतं? गुणांनी घडतं. किती गुण पाहिजेत? किती आणले तरी कमी आहेत, कारण संतांचं जीवन अनंत गुण निधान आहे. अरे मग आम्ही कसा विचार करावा? त्याचा विचार करताना आपल्याला काही विचार शास्त्रांनी सांगितलेला असा पाहायला सापडतो की एवढ्या सगळ्या गुणांचं चिंतन जर आपल्याला करता येत नसेल तर साकल्यानं विचार करून या गुणांचा संकोच करा. काय संकोच करता? गुण अनंत आहेत, संकोच करताना कितीपर्यंत संकोच करायचा? आपल्याला कळेल तेवढ्यापर्यंतच संकोच करा. कोट्यावधी गुण असले तर त्यांना लाखात आणू नका. लक्षावधी गुण असले तर त्यांना सहस्त्रात आणू नका. सहस्त्रावधी गुण असतील तर त्यांना शेकड्यात आणू नका. शेकडो गुण असतील तर ते काही करू नका, थोडक्यात आणा. 1.25 लाख श्लोकाचं महाभारत संजयांनी एका श्लोकात आणून ठेवलंय.
ज्ञानोबरायांना म्हणून संजयाचं कौतुक वाटतं. एवं भारताचा अवाका अणोनी श्लोकायका संजय कुरुनायका दिदला हाती. ज्ञानोबाराय संजयाचं कौतुक करतात. विस्तार करण्यापेक्षा संकोच करायला बुद्धी चांगली लागत असते. विस्तार त्या मानाने सोपा आहे, संकोच फार अवघड आहे. विस्तार करायला फार काही लागत नाही, कारण प्रमाण आपल्या मदतीला येतात, पुष्कळ प्रमाण देता येतात. एकाला लागून एक प्रमाण जरी बोलत गेलो आपलं, तरी आपलं चिंतन चालू राहील ना, वर्षानुवर्ष चालू राहील. एका श्लोकावर एक वर्षभर बोला, आनंदानं बोलता येईल, कमी काहीच नाही आहे. स्मृती मदत करतील, श्रुती मदत करेल, पुराण मदत करतील, संत वाङ्मय आपल्याला मदत करेल, थोरा मोठ्यांचे अनुभव आपल्याला मदत करतील, दृष्टांत मदत करतील, महाभारतातले रामायणातले दृष्टांत मदत करतील, पंचतंत्र आहेच आहे आपल्याकडे दृष्टांत करता, इसाप नीती आहेच आहे दृष्टांत करता, अकबर बिरबलाचा अवतार तर तेवढ्याच करता झालाय. हे आहेच आहेत ना. विस्तार करायचा म्हणजे किती करता येऊ शकतो एखाद्या तत्वाचा. एका ओवीवर वर्षभर बोलता येईल, अवघड नाही. थोडी बुद्धी असली तरी ते करता येतं. एका ओवीवर वर्षभर बोलता येईल, पण वर्षभर बोललेलं एका वाक्यात सांगा, जमत नाही, जमत नाही. संकोच करण्याकरता फार बुद्धी लागते. त्यामुळे आपल्याकडे सूत्र ग्रंथांची रचना माणसांनी केलेलीच नाही, ऋषींनीच केलेली आहे. ते दृष्टे पण त्यांच्याकडेच आहे. आपण कोणी सूत्रात आणू शकत नाहीत. हां, एका सूत्रावर आचार्यांचं भाष्य बघा, त्याचा विस्तार किती करता येईल. पण एवढं सगळं विस्तारलेलं एका सूत्रात आणून ठेवायचं. अल्पाक्षरम असंदिग्धम सारवद विश्वतो मुखम अस्तोभम अनवद्यंच सूत्रम सूत्रविदो विदुः. ही सूत्राची व्याख्या बघताना आपण काय म्हणतो? अल्पाक्षरम असंदिग्धम सारवद विश्वतो मुखम. किती अर्थ त्याच्यामध्ये साठवलाय, पण अल्पाक्षरत्व पाहिजे, त्याला थोडं पाहिजे. तेवढं जरी निर्माण झालं तरी पुष्कळ झालं म्हणतायत. पुष्कळ विचार आहे, कमी करता आलं पाहिजे. त्या भवभूतीने ज्या वेळेला उत्तर रामचरित लिहिलं, पुन्हा ही एक कल्पनाच आहे म्हणतात अशी, पण भवभूतीने जेव्हा उत्तर रामचरित लिहिलं तेव्हा या उत्तर रामचरिताची जगतामध्ये किती मान्यता आहे याचा विचार करण्याकरता असं सांगतात की त्यांना ते 2 पारड्यामध्ये ठेवावं लागलं म्हणे. एका बाजूला कालिदास आणि दुसऱ्या बाजूला भवभूती. ते मोठी कथा आहे त्याची, मला ते सांगत, ते सोडून द्या. ठीक आहे, भवभूतीला मान्यता मिळाली, सरस्वतीने आपलं वजन त्याच्या पारड्यात टाकलं, भवभूतीला मान्यता मिळाली, असा इतिहास जगतामध्ये प्रसिद्ध आहे. पण आपलं उत्तर रामचरित खरंच चांगलं झालं की नाही हे आपण एकदा तपासून घ्यावं असं वाटल्यामुळे भवभूती ते उत्तर रामचरित घेऊन कालिदासाकडे गेले असं म्हणतात. कालिदासन भवभूती एका कालात झालेत नाहीत याबद्दल मोठ्यांमध्ये वाद आहेत, आणि वाद करतात ते मोठेच असतात. त्यामुळे मोठ्यांच्या वादात आपल्याला पडायचं कारण नाही. कालिदासाकडे घेऊन गेले आणि कालिदासाला सांगितलं की मी एक माझा तयार केलेला ग्रंथ आणलाय, तर आपण कृपा करा, तो ग्रंथ ऐका आणि त्याच्यामध्ये काही सुधारणा असतील तर सांगा. त्यावेळेला हे कालिदास हे बुद्धिबळ खेळत होते असं वर्णन आहे. बुद्धिबळ खेळत बसले होते. समोर कोणी होतं, त्यांच्या बुद्धिबळ खेळणं चालू होतं. ते आले भवभूती आणि त्यांनी कालिदासाला विनंती केली. कालिदासाचं सगळं लक्ष त्या बुद्धिबळात, आणि कालिदासाने भवभूतीला सांगितलं, हां सुरू करा तुम्ही वाचायला. हे वाचायला लागले. त्यांना असं वाटलं की अरे ही कल्पना चांगली आहे, हा विचार चांगला आहे, इथं काहीतरी कालिदास आपल्याला प्रतिक्रिया देतील म्हणून चांगला विचार बोलून दाखवला, वाचून दाखवला की कालिदासाच्या तोंडाकडे बघायचे, काहीतरी प्रतिक्रिया येईल. कालिदासाचं सगळं लक्ष त्या बुद्धिबळात. काय करावं सगळं लक्ष तिकडं, डोकं खाजवतात अमुक, पण ह्यांचं इकडं वाचन चालू भवभूतीचं. सगळं उत्तर रामचरित वाचून झालं. वाचून झाल्यानंतर भवभूतीला वाईट वाटलं, आपण इतक्या अपेक्षेने इथपर्यंत आलो, पण यांना आपल्या येण्याची किंमत नाही आणि आपल्या साहित्य निर्मितीची किंमत दिसत नाही. मग त्यांनी सांगितलं ठीक आहे, आता जाऊ निघून, काय असेल ते असेल. म्हणून भवभूतीने उठून हात जोडले. ते कालिदासाला म्हणाले ठीक आहे, मी निघतो आता, माझं काम झालंय,
आपण ऐकलंय का न ऐकलंय मला काही माहिती नाही, पण कसा ग्रंथ झालाय हे मी विचारू शकत नाही. तुमचं सगळं लक्ष बुद्धिबळामध्ये होतं. कसा झालाय ग्रंथ? कालिदासाने त्यांना उठून हात जोडून सांगितलं, ग्रंथ अतिशय उत्तम झालाय, अतिशय सुंदर ग्रंथ झालाय. करुणरसाची इतकी अभूतपूर्व निर्मिती आतापर्यंत कोणत्याही साहित्यकारांनी केली नाही. तुम्ही केली, मी तुमचं अभिनंदन करतो. तुम्ही ऐकला, मग ह्याच्यात काही सुधारणा हवी आहे का? त्यावेळेला कालिदासाने असं सांगितलं की ज्या वेळेला रामचंद्र प्रभू आणि सीता मातोश्री वनवासामध्ये गेले, त्या वनवासामध्ये एका पौर्णिमेच्या रात्री ते दोघे जण गप्पा मारत होते. तिथला जो प्रसंग तुम्ही लिहिलाय त्याच्यामध्ये तुम्ही एक वाक्य असं लिहिलंय की अविदित गतयामा रात्रीरेवम व्यरंसित, असं तुम्ही लिहिलंय. अविदित गतयामा रात्रीरेवम व्यरंसित, की त्या दोघांच्या गप्पा अशा चालू झाल्या, प्रहरामागून प्रहर निघून गेले आणि रात्र गेली कळलीच नाही. प्रहरामागून प्रहर कधी गेले ते कळलंच नाही आणि हळूहळू रात्र निघून गेली. विचार काय बघा, अविदित गतयामा रात्री रेवम व्यरंसित असं वाक्य आहे, असं विधान आहे. अविदित गतयामा, प्रहरामागून प्रहर कसे गेले अविदित, कळलंच नाही, आणि असं होता होता रात्रच निघून गेली. रात्री रेवम व्यरंसित असं तुम्ही लिहिलंय. भवभूतीने सांगितलं हो लिहिलंय. कालिदासाने सांगितलं एक काम करा, रात्री रेवम व्यरचा अनुस्वार फक्त काढून टाका, ग्रंथ अतिशय सुंदर आहे. काय झालं, बदल काय झाला? अविदित गतयामा रात्री रेव व्यरंसित. काय फरक काय पडला? त्यांनी सांगितलं अरे याच्याने सौंदर्य वाढलं. किती सौंदर्य वाढलं? प्रहरामागून प्रहर कसे गेले कळलंच नाही, रात्र निघून गेली. रात्री रेव व्यरंसित मध्ये प्रहरामागून प्रहर निघून गेले, रात्र कशी गेली हेच कळलं नाही. केवढं सौंदर्य आलं. फक्त अनुस्वार वजा केला. हे संकोच करायला अशी बुद्धी लागते. त्यांचं चरित्र होतं. कालिदासाचे चरित्र का झालं आम्हाला मी कशा करता हे सांगतोय त्याचाही विचार करा. संकोच करता आला पाहिजे. संतांच्या जीवनाचा आदर्श डोळ्यासमोर ठेवताना संत अनंत गुणनिधान आहेत. जोग महाराजांच्या गुणांची यादी करायची झाली तर आपल्याला दिवस पुरणार नाही, आठवडा पुरणार नाही, सगळा सप्ताह यादी करण्यात जाईल. मान्य एवढे सगळे गुण आहेत, पण एवढ्या सगळ्या गुणांचं चिंतन जर करता येत नसेल तर काय करा, त्या सगळ्या गुणांचा संकोच करा. किती संकोच करा? अनंत गुणनिधान असणाऱ्या संतांच्या त्या गुणांना फक्त 4 आणून ठेवा. चरित्र निर्मिती करण्याकरता फक्त 4 गुणांची आवश्यकता असते. या 4 गुणांचा विस्तार म्हणजे अनंत गुण आहेत, मान्य आहे, पण चरित्र निर्मिती करताना फक्त 4 गुणांचा विचार करा. कोणकोणते 4 गुण? अनुशासन 1, विनम्रता 2, सत्याचरण 3 आणि परोपकार 4. संपलं, बस संपलं. तुम्ही कोणतेही गुण आणा ते आपल्याला या 4 कुठे ना कुठेतरी बसवता येतात. चरित्र निर्मिती फार अवघड. अरे जोग महाराजांना एवढे मोठे, त्यांच्याकडे इतके गुण, आम्हाला कसे प्राप्त होणार? एवढे नाही, 4च डोळ्यासमोर ठेवा, बाकी सगळे गुण आपोआप आपल्याला प्राप्त होतील. या 4 गुणांचं चिंतन म्हणजे चरित्र निर्मिती आहे. अनुशासन 1, विनम्रता 2, सत्याचं आचरण 3 आणि सगळ्यात महत्वाचा परोपकार 4था गुण. आता या सगळ्याचा विस्तार आपल्याला करायला तेवढी सवड नाही, नुसतं बोलून जातो. अनुशासन म्हणजे काय? आपल्या दृष्टीनं संत चरित्रांचा विचार करताना अनुशासन म्हणजे नियमनिष्ठता. नियमनिष्ठा एवढाच विचार आपण लक्षात ठेवा. निष्ठता सुद्धा घेऊ नका, नियमनिष्ठा बस आहे. नियमनिष्ठा काय आहे? आपल्या जीवनाच्या कल्याणाकरता म्हणून काही नियम लागतच असतात. नियमात आपण राहणार नाही तर जीवन आपलं पशुमय होऊन जाईल, पशुतुल्य होऊन जाईल. काय जीवनाला नियम नसतील तर काय? गाढवाला काय नियम आहेत, कुत्र्याला काय नियम आहेत, आणि माणसालाही काही नियम नाहीत. काय उपयोग आहे त्याचा? काही नाही. मग नियम पाहिजेत, यम पाहिजे, नियम पाहिजे, हे पाहिजेतच आमच्या जीवनाला.
युक्त आहार विहार, नेम इंद्रियासी सार, नसावी बासर निद्रा, बहुभाषण नसावे. हे जे तुकाराम महाराज आपल्याला सांगतात हे काय आहे? नियमात राहणं आहे. हाची नेम आता न फिरे माघारी, काय आहे? नियमात राहणं आहे. नामा म्हणे केशवराजा, केला नेम चालवी माझा, काय आहे? नियमात राहणं आहे. नियमनिष्ठा पाहिजे. आपल्याला कितीतरी प्रमाण या संबंधामध्ये देता येतील. नित्यनेम नामी लक्ष्मी वल्लभतया, फक्त नित्यनेमाचा परिणाम. कितीतरी प्रमाण. निष्ठा पाहिजे. निष्ठावंत भाव, भक्ताचा स्वधर्म, निर्धार हे वर्म चुको नये, निष्काम निश्चळ विठ्ठली विश्वास, पाहो नये आस वाणिकांची. हे वास आस दोन्ही पाठ आहेत बरं. असू दे, मला आत्ता काय त्याची पाठभेदांची चर्चा करायचं कारण नाही. नियमनिष्ठा पाहिजे जीवनामध्ये. अनुशासन म्हणजे काय? आपल्या जीवनाला लागलेली नियमनिष्ठा, लावून घेतलेली नियमनिष्ठा. नियमात राहा. आचार्यांसारखा महापुरुष परमात्म्याकडे मागताना फक्त या 4च गुणांची मागणी करतोय, दुसरं काही नकोय. षटपदीच्या पहिल्या श्लोकामध्ये इथंच मांडा गादीवर. चरित्र निर्मितीच्या मूलतत्वांचा विचार करताना या 4च तत्वांचा विचार करा. चरित्र निर्मिती करता अनंत गुण लागतात हे जरी खरं असलं, ती सगळी गुण संत चरित्रात सापडत असली तरी सुद्धा आपल्याला संकोचानं विचार करताना या 4 गुणांचा विचार करायचा आहे. एक आहे अनुशासन, दुसरी आहे विनम्रता, तिसरं आहे सत्याचरण आणि चौथा आहे परोपकार. हे कुठून निघालं? या 4चाच विचार का करा? कारण जगद्गुरु शंकराचार्यांनी परमात्म्याकडे मागणी मागत असताना ज्या 4 गोष्टींचा विचार केलाय ते एवढ्यातच बसवलंय, म्हणून मला त्याचा आधार घ्यावा वाटला. षटपदीच्या पहिल्या श्लोकामध्ये भगवंताजवळ मागणं मागताना आचार्य मागतात, अविनयमपनय विष्णू दमय मन शमय विषय मृगतृष्णाम भूतदयाम विस्तारय तारय संसार सागरतः. आचार्य बोलतात, अविनयम अपनय विष्णू, आमच्या जीवनातल्या अविनयाचा आपण अपनय करा देवा. विनम्रता इथं आली. दमय मनहा, नियमनिष्ठता, सत्याचं आचरण. नियमनिष्ठता नंतर घ्या. दमय मनहा, सत्याचं आचरण. जे सत्य खऱ्या अर्थाने सत्य ज्याला म्हणता येईल तो फक्त परमात्माच आहे. ज्याच्याने सगळ्याचं कल्याण होतं त्याला सत्य म्हणा. महाभारतामध्ये पांडव वनवासामध्ये असताना नारद महर्षी एकदा पांडवांना भेटायला गेले. त्यावेळेला धर्मराज युधिष्ठिरांनी नारद महर्षींना हा प्रश्न विचारला आहे की लोक मला सत्यवादी म्हणतात, पण मी प्रांजळपणाने तुमच्या समोर हे कबूल करतो की सत्य काय असतं मला माहिती नाही. आपण सांगाल काय सत्य म्हणजे काय? सत्य म्हणजे काय आहे मला माहिती नाही. कोण म्हणतं? धर्मराज युधिष्ठिर, जे असत्य बोलत नाहीत. ते म्हणतात मला सत्य म्हणजे काय नेमकं कळलं नाही, तुम्ही सांगाल काय सत्य म्हणजे काय? त्यावेळेला नारदांनी सत्याची व्याख्या सांगत असताना नारद महर्षी हे बोलले, सत्यस्य वचनम श्रेयः सत्यज्ञानम तु दुष्करम यद्भूत हितम अत्यंतम एतत् सत्यम मतम मम. माझं मत असं आहे, याला सत्य म्हणतात. कशाला? यद्भूत हितम अत्यंतम, सर्व भूतमात्रांचं अत्यंतिक हित ज्याच्यामध्ये साठवलेलं आहे त्याला जर सत्य म्हणायचं असेल तर सत्य तू सत्य तू सत्य तू विठ्ठला, एवढं एकच सत्य आहे. काय सत्य आहे? सत्य साच खरे नाम विठोबाचे बरे, ज्याच्यामध्ये सर्व भूतमात्रांचं हित आहे. काय आहे ते? भगवंताचं नाम, तेच सत्य आहे. त्याचा नाश नाही. अवघाची आकार ग्रासियला आकाळे, एकची निराळे हरीचे नाम. भगवंताचं नाव एक वेगळं आहे, बाकी सगळं नष्ट होणारच आहे. सत्य तेच आहे.
नाथ महाराजांनी एकनाथी भागवतामध्ये सत्याचा विचार करताना 5 व्याख्या सांगितल्या आहेत. सत्याचं चिंतन करताना मला सांगायच्या नाहीत, पण थोडा विचार केला तर आपल्याला सोप्या शब्दामध्ये सत्याचं चिंतन करता येऊ शकतं. मी सोप्या शब्दामध्ये सांगतो. भूतकाळ, वर्तमान काळ आणि भविष्यकाळ या तिन्ही काळामध्ये ज्याला नाही शब्द लागत नाही ते सत्य असतं. ज्याला भूतकाळात नाही शब्द लागला नाही, ज्याला वर्तमान काळात नाही शब्द लागत नाही, ज्याला भविष्य काळात नाही शब्द लागणार नाही, त्यालाच सत्य म्हणतात. जे पूर्वी नव्हतं, ज्याचा प्रागभाव आपण दाखवतो, त्याला सत्य म्हणताच येत नाही, कारण प्रागभाव आहे म्हटलं की त्याची निर्मिती मानावी लागते. आणि जे कार्यदशेला आलं त्याला आपल्याला सत्य म्हणताच येणार नाही. कोणतंही कार्य सत्य नाही आहे. कारणाची सत्यता आपल्याकडे जशी प्रखरतेनं मांडली जाते, त्याच प्रखरतेनं कार्याची नश्वरताही मांडली जाते. म्हणून ब्रह्मसत्यम जगन्मिथ्या हे म्हणावं लागलं. जगन्मिथ्यात्व का आलं? कार्य म्हणूनच ना. जगताला कार्यरूपत्व दिल्याशिवाय त्याच्यावर मिथ्यात्व कसं लादता येईल आपल्याला? तुम्ही जगताला ब्रह्मरूप मानलं तर जगत म्हणून संज्ञा राहणारच नाही, त्याला ती ब्रह्मच होऊन जाईल. आणि मग त्याला असत्य म्हणायचं काही कारणच राहणार नाही. म्हणून विचार करा, ज्याला भूतकाळात नाही शब्द लागला ते सत्य नाही, ज्याला वर्तमान काळात नाही शब्द लागतो आहे ते सत्य नाही, आणि ज्याला भविष्य काळात नाही शब्द लागणार नाही तेच फक्त सत्य. कुठेही भूतकाळ, वर्तमान काळ, भविष्यकाळ कुठेही नकार ज्याला लागला नाही ते सत्य. सत्याचा विचार एवढा करता येतो. अविनयमपनय विष्णू दमय मनहा सत्याचरण शमय विषय मृगतृष्णाम. आचार्यांनी त्याचंही चिंतन केलं. हे शमय विषय मृगतृष्णाम म्हणजे काय आहे? जीवनाचं अनुशासन आहे. घेई घेई माझे वाचे, हे काय आहे? आपल्या जीवनाचं अनुशासन आहे. आमच्या इंद्रियांनी कुठं जायचं, आमच्या डोळ्यांनी काय बघायचं, आमच्या कानांनी काय ऐकायचं. तुम्ही डोळे घ्या रे सुख, पहा विठोबाचे मुख, तुम्ही ऐका रे कान माझ्या विठोबाचे गुण, मना तेथे धाव घेई राहे विठोबाचे पायी, तुका म्हणे जीवा नको सोडू या केशवा. अनुशासन आहे. आचार्यांनी अनुशासन मागितलं, आचार्यांनी सत्याचरण मागितलं, आचार्यांनी विनम्रता मागितली, आणि आचार्यांनी परोपकार मागितला. भूतदयाम विस्तारय तारय संसार सागरतः. परोपकार, भूतदयाम विस्तारय. भूतदयेचा आमच्या अंतःकरणामध्ये जी भूतदया आहे त्याचा विस्तार करा आणि आम्हाला संसार सागराच्या पलीकडे घेऊन जा. अविनयमपनय विष्णू. देवा, आमच्या अंतःकरणातल्या अविनयाचा आपण अपनय करा. कोण म्हणतं? सामान्य माणूस म्हणत नाहीये. सामान्य माणूस म्हणत नाही. अरे विनय हा ज्यांच्या चरणाच्या धुलीच्या कणानं ज्यांच्या जीवनामध्ये राहिलेला आहे ते आचार्य बोलतायत भगवंताला, देवा माझ्या जीवनातल्या अविनयाचा आपण अपनय करा. काय भाषा आहे, काय भावना असेल विचार करा आपण. केवढा विनय आहे आचार्यांकडे, केवढा विनय. सत्यपि भेदापगमे म्हणणारे आचार्य स्वतःच्या ठिकाणी विनय नाही असं कसं म्हणू शकतात? पण ते म्हणतात, ही गोष्ट खरी आहे ना. आचार्य रामेश्वरला स्नानाला गेले. रामेश्वराच्या तीर्थामध्ये स्नान झालं. स्नान करून आचार्य असे बाहेर येत होते. स्नान करून छाट्या ते दंड हातामध्ये होता. स्नान करून आचार्य बाहेर येत होते. त्यांचा एक शिष्य बाहेर उभा होता. त्याने आचार्यांच्या त्या प्रतिमेकडे बघितलं. मागे सगळ्या विशाल समुद्राची पार्श्वभूमी आहे आणि त्या पार्श्वभूमीवर आचार्यांची मूर्ती एक एक संथ 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 पाऊल टाकत टाकत समुद्रातून बाहेर येते. त्याला आपल्या गुरुजींना बघून इतका आनंद झाला या सगळ्या दृश्याच्या, समुद्राच्या पार्श्वभूमीवर. आचार्य जवळ आल्याबरोबर त्यांनी साष्टांग नमस्कार घातला. आचार्य म्हणाले, काय झालं? तो म्हणाला, गुरुजी मनात एक कल्पना आली. काय कल्पना? त्यांनी सांगितलं, गुरुजी मला असं वाटलं की मागचा सगळा समुद्र आणि त्या पार्श्वभूमीवर तुमची मूर्ती बघताना मला असं वाटलं की हा समुद्र जेवढा विशाल आणि व्यापक आहे ना, तुमचं ज्ञान सुद्धा तेवढंच विशाल आणि व्यापक आहे असं मला वाटलं. आचार्य हसले त्याच्याकडे बघून. त्याला म्हणाले, तुला बघायचंय का? चल. त्याला घेतलं. पुन्हा समुद्रात गेले. आचार्यांनी आपल्या हातातला दंड असा समुद्रामध्ये बुडवला, वर काढला, सगळं पाणी निथळू दिलं.
सगळं पाणी निथळून निथळून गेल्यानंतर खाली एक थेंब असा लोंबायला लागला पाण्याचा निथळून. आचार्य म्हणाले, हा थेंब बघितलास का रे? बघितला गुरुजी. आचार्य म्हणाले, या समुद्राच्या तुलनेत हा जेवढा थेंब आहे ना तेवढंच माझं ज्ञान आहे. केवढा विनय. आणि या आचार्यांनी म्हणावं, अविनयम अपनय विष्णू. ज्ञानेश्वर महाराजांच्या भूमिका बघा आपण. ज्ञानेश्वरीमध्ये अलंकाराची योजना आणि साहित्याचा विचार जर केला तर असा ग्रंथ याच्या पूर्वी प्राकृतात झाला नाही, पुढे होण्याची शक्यता नाही. इतका सुंदर ग्रंथ ज्ञानोबारांनी आपल्या समोर ठेवला. साहित्याच्या दृष्टीने, तत्वज्ञानाच्या दृष्टीने, विचाराच्या दृष्टीने, आचाराच्या दृष्टीने काय नाही ज्ञानेश्वरी गाथेमध्ये, मला सांगा ना. मी तर म्हणतो ना, जगामध्ये असा विषय नाही की ज्याची चर्चा ज्ञानोबाराय तुकोबारांनी केली नाही. कोणता विषय नाही गाथ्यामध्ये, कोणता विषय नाही ज्ञानेश्वरीमध्ये, काय नाही. पण एवढं असून सुद्धा ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, शब्द कैसा घडीजे प्रमेय काय. अरे मला काहीच कळत नाही, शब्द कसा घडतो, प्रमेय कसा मांडाय, मला काहीच कळत नाही. हे कोण म्हणतं? ज्ञानोबाराय म्हणतात की ज्यांना जगातलं सगळंच कळतं ते म्हणतात मला ह्यातलं कळत नाही. एरवी तरी मी मूर्खू, ह्याच्यात काही ज्ञानोबारायांचा विनय आहे असं मी म्हणत नाही. कारण एरवी तरी मी मूर्खू, ज्ञानोबारायांनी स्वतःला मूर्ख म्हणूनच घेतलं नाही, आपण तसं लादलंय त्यांच्यावर. ज्ञानोबाराय म्हणतच नाही एरवी तरी मी मूर्खू, मी मूर्ख आहे असं ज्ञानोबारायांचं कुठं वचन आहे मला सांगाव. एरवी तरी मी मूर्खू हे म्हणत असताना पहिल्याच अध्यायात आलेली ओवी आहे ना, आलो तर गैरसमज काढून पुढे जातो. पहिल्याच अध्यायात आलेली ओवी आहे ना, की गीतेवर भाष्य करणं सामान्य माणसाचं काम नाही, पण मी ते भाष्य करण्याचं धाडस करतो आहे. का करतो आहे? परी तेथ असे एक आधारू, जेणे बोले मी सधरू. काय आधार आहे? काय आधार आहे? सानुकूळ श्री गुरु ज्ञानदेवो म्हणे. जर गुरु अनुकूल असतील तर हे सगळं सोपं होणार आहे. तोच माझा एकमेव आधार आहे. एरवी म्हणजे जर असे गुरु अनुकूल नसते तर एरवी मी मूर्खू. ते जर आधीच म्हणतात गुरु मला अनुकूल आहेत, तर एरवी म्हणून जो विकल्प मांडला तो यायचं कारणच नाही ना. ज्ञानोबाराय स्वतःला मूर्ख म्हणून घेत नाहीत. आपल्याला एरवी शब्द कशा करताय? एरवी शब्द अपवाद सांगण्याकरताय की नाही? असं नसेल तर निर्माण झालेल्या परिस्थितीचा व्यत्यास आपण एरवी शब्दातून मांडू शकतो की नाही? एरवी म्हणण्यामध्ये काय? अहो एरवी मी 5 भाकऱ्या खाऊ शकतो, सध्या आजारी आहे म्हणून 2 वर भागले, म्हणजे काय झालं? एरवी म्हणण्यामध्ये काहीतरी अपवादात्मक परिस्थिती आपल्याला सांगता येते की नाही? तसं ज्ञानोबाराय म्हणतात, जर गुरु अनुकूल नसतील तर एरवी मी मूर्ख ठरलो असतो, पण मी मूर्ख ठरलो नाही. का? परितेथ असे एक आधारू, हे बोलून दाखवलंय ना. आधार नसता तर मी मूर्ख आहे आणि मला आधार आहे तर मी मूर्ख नाही, असा अर्थ होईल की नाही? पण आपण विनाकारण त्याचे अर्थ तसे केले. ज्ञानोबारायांनी स्वतःला मूर्ख म्हणून घेतलंय. ज्ञानोबाराय स्वतःला मूर्ख म्हणून घेत नाहीत. त्यांना कळतं आपल्याला काय म्हणून घ्यायचंय ते. असं विनाकारण ज्ञानोबाराय हे करत नाही. तो ज्ञानेश्वरी येते, ते काही शब्द असे सामान्य नाही आहेत, कुठून तरी आले आणि कुठं तरी जाऊन बसले. ज्ञानोबाराय म्हणजे नवकवी नाहीत, हे आपलं भाग्य आहे. विनम्रता, सत्याचरण, अनुशासन आणि परोपकार या 4 गुणातून चरित्र निर्मिती आपल्याला सांगता येऊ शकते. गुणांचा संकोच करून आपल्याला हे चिंतन करावं लागतं. सगळ्याचा विचार करत नाही आपण. अनुशासन पहा, विनम्रता पहा, सत्याचरणाचा विचार आहे, परोपकाराचा तर विचार आहेच आहे. पुण्य पर उपकार, पाप पर पीडा हे तुकोबाराय बोलूनच दाखवतात. दुसऱ्यांना त्रास देणं हे पाप आहे आणि दुसऱ्यांवर उपकार करणं, दुसऱ्यांना मदत करणं, दुसऱ्यांना काही सहाय्यभूत होणं हे पुण्य आहे. सरळ सरळ व्याख्या तुकोबारायांनी बोलून दाखवली. सगळा विचार करत नाही. जोग महाराजांचं चरित्र आपण पाहू त्यावेळेला आपल्याला या 4 गुणांचा प्रादुर्भाव पुन्हा पुन्हा झालेला दिसून येईल. पुन्हा पुन्हा, एकदाच नाही. जोग महाराज अवताराला आले
बालपण त्यांचं तिथेच गेलं. पुण्यात जन्माला आले, पुण्यातच त्यांचं बालपण गेलं. हे बालपण जोग महाराजांचं कसं होतं याचा विचार काल आपण थोडासा करत होतो. एरवी बालपण, बाल्यावस्थेतला सगळ्यात मोठा दोष म्हणजे अज्ञान असतो. नाथ महाराजांनी बाल्य, तारुण्य, प्रौढावस्था आणि वृद्धावस्था या चारही अवस्थांचे दोष दाखवत असताना भावार्थ रामायणाच्या सुरुवातीला पहिल्या कांडामध्ये बाल्यावस्थेचा दोष सांगितलाय. अविद्या, अज्ञान, काही कळत नाही. लहान मुलाला काही कळत नसतं, फक्त त्याच्या आईला वाटतं की माझ्या छकुल्याला सगळं कळतं. खरं तर त्याला काही कळत नसतं, अज्ञानच आहे. पण जोग महाराजांचं बालपण असं नव्हतं. मग कसं होतं? ब्रह्मसूत्रातलं चिंतन काल आपण बोलून आलो. अनाविष्कुर्वन्नन्वयात या सूत्रावर भाष्य करताना आचार्यांनी जी श्रुती सांगितली ती आपल्याला संतांकडे लावता येते. तस्मात ब्राह्मणः पांडित्यम निर्विद्य बाल्येन तिष्ठासेत. पांडित्य कसं राहिलं? बाल्येन तिष्ठासेत. पांडित्य त्यांच्या बाल्य दशेच्या रूपात त्यांच्याकडे राहिलं. याचा विचार खूप अंगानं करता येईल. पण हे बाल्य राहिलं म्हणजे काय राहिलं याचा विचार करताना आचार्यांनी एक त्याची जी शंका घेतली होती पूर्व पक्षांनी, की लहान आहे म्हणल्यानंतर आपले सगळे देहधर्म जागच्या जागी उरकतो म्हणून त्याला लहान म्हणायचं का, बाल म्हणायचं का? तो पंडित असला तरी, ब्रह्मज्ञानी असला तरी, कारण त्याला देहधर्माचं काही घेणं देणंच नाहीये. तो कसाही वागेल तर त्याला त्याचा दोष लागणार नाहीये. दोष कोणाला लागेल? जीवाला लागेल. परब्रह्म स्वरूपाला प्राप्त झालेल्यांना कशाचे दोष आहेत? काही कोणताही दोष नाही. निस्त्रैगुण्योपथी विचारताम को विधी को निषेधा. काय, कुठला विधी कुठला निषेध? काय मानायचं त्याच्या ठिकाणी? निस्त्रैगुण्य झालेला महात्मा कुठला गुण आणि कुठला दोष, काय पाप मानायचं, काय पुण्य मानायचं त्याच्याकडे मानता येत नाही त्याच्या संबंधानं. म्हणून महात्मा तसा आहे तसं तुम्हाला म्हणायचं आहे का? आचार्यांनी सांगितलं नाही बाबा. ज्ञान अध्ययन धार्मिकत्वादिभिः आत्मानम अविख्यापयन दंभ दर्प रहितो भवेत. हे आचार्यांचं वाक्य आपल्याला नेमकी दिशा देऊन जातं. दंभ दर्प रहितो भवेत हे बाल्य आहे. म्हणजे काय? लहान मुलाच्या अंतःकरणामध्ये कोणता दर्प नसतो, कोणतं वैर नसतं, कुणाशी त्याचं भांडण नसतं, कुणाच्या संबंधानं त्याच्या अंतःकरणामध्ये कुविचार येत नाहीत, त्याची बुद्धी दुर्बुद्धी होत नाही बाल्यावस्थेमध्ये. संस्काराने तो बिघडतो. खरं म्हणजे संस्काराने सुधारला पाहिजे, पण आपल्या घरातलेच संस्कार असे आहेत की ते त्याला बिघडवून टाकतात, बिघडवतात बऱ्याच वेळेला. संगतीनं बिघडतो, मान्य आहे. परंतु लहान मुलाच्या बाबतीमध्ये काय आहे त्याच्या मनामध्ये? निर्वैर अंतःकरण आहे, निष्पाप आहे बिचारा. संकल्प रहित होऊन त्याचं सगळं चालू असतं. संकल्प रहित आहे. योग वासिष्ठामध्ये रामचंद्र प्रभूंना आपलं कर्तव्य आपण कसं करावं हे सांगत असताना वसिष्ठ महामुनींनी लहान मुलाचंच उदाहरण दिलंय. निसंकल्प अवस्थेमध्ये आपल्याला जगता आलं पाहिजे. कशा पद्धतीनं? ज्या पद्धतीनं निसंकल्प होऊन लहान मूल हातपाय हलवतं तसं. हेच उदाहरण दिलंय. ते बाल्य जोग महाराजांच्याकडे होतं. आणि ते बाल्य जे त्यांच्या ठिकाणी आलं, ते पांडित्य बाल्य दशेत त्यांच्या जवळ राहिलं, ते बाल्य शेवटपर्यंत त्यांच्या जवळ राहिलं. निर्वैर मन, निसंकल्प अवस्था, कुणाबरोबर भांडण नाही. भांडण केलं तरी त्याच्या अकल्याणाचं चिंतन नाही मनामध्ये कधी. पापाचा स्पर्श नाही अंतःकरणाला, कुविचाराचा स्पर्श नाही. जो विचार आला तो फक्त परमात्म्याचाच, जगत कल्याणाचाच विचार त्यांच्या जीवनामध्ये प्रकट झाला. पुण्यातच ते राहिले. पुण्यातच राहिले याचा श्लेष करा. पुण्यातच राहिले. ते पुण्यातच राहिले, ते पुण्यातच राहिले.
श्लेष आहे. आपण आलात, पूज्य किसन महाराज साखरे हे उदाहरण देतात, पुण्यातच आणि पुण्यातच अनेक वेळेला देतात. ते पुण्यातच राहिले, ते पुण्यातच राहिले. खरंच झालं जोग महाराजांच्या बाबतीत तसं. खरं तर पुण्याचं पूर्वीचं नाव पुण्यपत्तन होतं म्हणतात, सध्या ते पुण्यपतन झालंय. ते पट्टण राहिलंच नाही. ते पत्तनचं पतन कधी झालं कळलं नाही, पण जोग महाराज ते राहिले, तिथंच राहिले. बाल्यावस्थेमध्ये लहान मूल साधारण जसं राहतं तसं राहिले. महात्मा ज्या हेतून या जगतामध्ये अवताराला येत असतो, कालही आपण बोललो, त्या हेतूची सिद्धी करण्याकरता जो काळ उदयाला येणं अपेक्षित आहे त्या काळाची प्रतीक्षा करताना तो महात्मा चार चौघांसारखाच राहतो. लहानपणापासून विनाकारण आपलं वेगळेपण, आपलं वैलक्षण्य दाखवत बसत नाही. म्हणून तर तुकोबारायांना ओळखलं नाही ना लोकांनी, म्हणून तर ज्ञानोबारायांना ओळखलं नाही ना की ब्रह्मच मानवाच्या रूपानं आला. हे का ओळखलं नाही? कारण तोपर्यंत ज्ञानोबारायांनी तसं काही केलंच नाही. ज्यांना भिंत चालवणं तिथं जमतं त्यांना अवताराला आल्याबरोबर भिंत चालवणं अवघड होतं काय? पण महात्मा ज्या हेतून अवताराला येतो तो हेतू सिद्ध होण्याकरता अनुकूल काळाच्या प्रतीक्षेत तो महात्मा आपली अलौकिकता सिद्ध करत नाही, तो लौकिक रूपामध्येच राहतो. तोपर्यंत जोग महाराज तसेच राहिले बाल्यदशेमध्ये. चार चौघा बालकांसारखं बालक असं वाटावं असेच राहिले. पण त्यांच्या अवताराचा हेतू सिद्ध करण्याकरता अनुकूल काळ यायचा होता, थांबले तोपर्यंत. हळूहळू मोठे व्हायला लागले. शाळेची व्यवस्था केली पाहिजे, शिक्षणाची व्यवस्था काही केली पाहिजे. काय शिक्षण? शिक्षणाचा विचार नव्हताच. जोग महाराजांना शिक्षणाची आवड कमीच, आणि नेमका हाच आदर्श घेतात चरित्रातला. नाही, का कमी? कारण जे शिकायचं होतं ते सगळं तयार करून घेऊनच आले होते ना. आता कुणाकडून शिकायचंय? जे शिकायचं होतं ते शिकून झालेलं आहे. आता फक्त ते शिकलेल्याची जगत कल्याणाकरता जी अभिव्यक्ती करायची आहे त्याच्याकरता प्रतीक्षा आहे, शिकण्याची आवश्यकता नाही. आता वेदांतामध्ये जीवनमुक्तीचा विचार करत असताना जीवनमुक्तीचे काही अवांतर भेद सांगितले, त्याच्या काही अवस्था सांगितल्या. त्या अवस्थांमध्ये तरतम भाव मानला गेला पाहिजे अशी अपेक्षा नाहीये, किंवा तरतम भाव मानूच नका त्याच्यामध्ये. ती कोणती अवस्था कोणत्या अवस्थेपेक्षा श्रेष्ठ आहे याचा विचार करायचा नाही, पण त्या अवस्थेच्या प्राकट्याकरता विशेष काल लागतो याचा विचार मात्र वेदांतांनी केलाय. 7 अवस्था सांगितल्या जीवनमुक्तीच्या. ज्ञानदा, आता हे बरं सांगतो, उगी उल्लेख तरी करून जातो. ज्ञानदा, संन्यासदा, सत्यदा, आनंददा, परात्परा, लीलोन्मुक्ती अवस्था आहेत या सगळ्या. योगदा झाल्या 7. ज्ञानदा, संन्यासदा, योगदा, लीलोन्मुक्ती, सत्यदा, आनंददा, परात्परा 7 अवस्था झाल्या. ज्ञानदा म्हणजे काय? माझ्या जीवनामध्ये जे जे मला जाणणं आवश्यक होतं ते जाणून माझं झालेलं आहे. आता या जगात मला जाणण्यासारखं काही उरलेलं नाही. कारण एक कारण जाणलं गेलं की त्या कारणापासून निर्मिलेली सगळी कार्य जाणता येतात. म्हणून तुकोबाराय आपल्याला सांगतात, काही जाणू नये पांडुरंगा वेण पाविजेल क्षीण संदेहाने. तुकोबाराय म्हणतात पांडुरंगाशिवाय दुसरं काही जाणू नका. का? कारण अभिन्न निमित्तोपादान कारण तेच आहे या जगताचं. एक कारण जाणा, बस, बाकी काही नाही. यथा सौम्य एकेन मृत्पिंडेन सर्व मृण्मयं विज्ञातं स्यात् वाचारंभणं विकारो नामधेयं मृत्तिका इत्येव सत्यम.
श्वेतकेतूला उपदेश करताना उद्दालक हे बोलून दाखवतात, याच्यामध्ये कार्याला जाणण्यामध्ये, कारणाला जाणण्यामध्ये सर्व कार्यांचा अंतर्भाव होत असेल तर या जगताचं एक अभिन्न निमित्तोपादान कारण परब्रह्म जाणलं की आपल्याला या जगतामध्ये जाणण्यासारखं म्हणून स्वतंत्र काही उरत नाही. जोग महाराजांची बाल्यावस्था ही ज्ञानदा अवस्था आहे. सगळं जाणूनच ते आले होते. शाळेचं वेडच नव्हतं. शाळेत जावं, जास्त शिकावं, पहिल्या नंबरानं उत्तीर्ण व्हावं, क्रमांकाने उत्तीर्ण व्हावं, इंग्रजी शिकावं नव्हतंच. मामांनी लिहिलंय त्या काळामध्ये इंग्रजी शाळेमध्ये प्रवेश घेणं याचा अर्थ लग्नाची घाई झाली असं समजणं होतं. मामांनी चरित्रात लिहिलंय की इंग्रजी शाळेमध्ये प्रवेश घेतला म्हणजे आता याला जास्तीत जास्त चांगलं शिकून कुठला तरी साहेब व्हायचंय आणि साहेब झाल्याशिवाय चांगली बायकोन चांगला हुंडा मिळत नाही म्हणून इंग्रजी शाळेत नाव घालतं. इंग्रजी शाळेत जाणाऱ्यांची बुद्धी त्या काळापासून फार बदलली नाही, पण भाव तोच ना, भाव तोच. शाळेचं वेड नव्हतं जोग महाराजांना. कारण का? सांपत्तिक अवस्था उत्तम होती ना. शेवटी मनुष्य व्यावहारिक शिक्षण घेतो कशा करता? संपत्ती करताच ना. पारमार्थिक शिक्षणाचा आणि संपत्तीचा संबंध नाही ही गोष्ट सगळ्यांनाच मान्य. पारमार्थिक शिक्षणाचा आणि संपत्तीचा संबंध नाही, जोग महाराजांच्या काळात नव्हता असं म्हणा पाहिजे तर. त्यामुळे शाळेत गेलेल्यांनाच ब्रह्मज्ञान होतं असं काही नाही. गोपिका कुठे शाळेत गेल्या होत्या? गोपाळ कुठल्या शाळेत गेले होते? बरं, ज्यांनी पाठशाळेत जाऊन वेदाध्ययन केलं होतं त्यांच्यावर तर भगवंतांनी कृपा केली नाही, यज्ञ करणाऱ्या ब्राह्मणांवरती. पण त्या यज्ञाकरता स्वयंपाक करणाऱ्या त्यांच्या पत्न्यांवरती भगवंतांनी कृपा केली. यांना भगवान आलेत सांगितलं तरी डोळे उघडले नाहीत आणि त्यांना कान्होबा आला हे कळल्याबरोबर परमात्मा स्वरूपाची प्राप्ती होते. एकादश स्कंधामध्ये उद्धवाला उपदेश करताना भगवंतांनी हा सगळा विचार बोलून दाखवलाय. दान करणं, हे कामुक करणं, अभ्यास करणं, स्वाध्याय करणं, तप करणं, याच्यानं मी प्राप्त होतो काय उद्धवा? याचा विषयच नाहीये. मग हे शिक्षण पाहिजे कशा करता? त्या काळातला विचार एवढाच होता, भाषा चांगली आली पाहिजे, अक्षर ओळख झाली पाहिजे, बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार इतकं सामान्यत्वानं व्यवहार चालवण्याकरता गणित कळलं पाहिजे. शालेय शिक्षणाचं महत्त्व संपलं. आजही तेवढंच आहे. माझं म्हणणं कुणाला पटेल किंवा न पटेल, पण आज तरी काय वेगळं आहे सांगा ना. आता आपण बरेच जण शाळा शिकून, कॉलेज शिकून मोठे झालेलो आहोत. मला सांगा हो की आपण शाळेमध्ये शिकलेलं ते काय वर्गमूळ, नामुक आणि तमुक आपल्याला ज्ञानेश्वरी वाचताना हा परमार्थ करताना कुठं उपयोग लक्षात तरी आहे काय? गेलं त्यावेळेस ते परीक्षा देणं याचा अर्थ मागच्या वर्षाचा अभ्यासक्रम विसरणं एवढंच आहे. परीक्षा देणं म्हणजे काय? दुसरं काहीच नाही. 8वीची परीक्षा देणं म्हणजे 7वीतला अभ्यास विसरणं. याच्याकरता दिलेली परवानगी म्हणजे परीक्षा. पण आपल्याकडे तसं नाही ना. संस्था आपली कीर्तनाची परीक्षा घेते कशा करता? विसरण्याकरता नाही, हे पुढे चालवण्याकरता. परीक्षा पुढे चालवण्याकरता असावी, मागचं विसरण्याकरता नसावी. अध्यात्माचा आणि तशा लौकिक शिक्षणाचा काय संबंध? काही नाही. एक व्यवहार चालवण्याकरता. बरं, व्यवहार चालवायचा कशा करता? पोट भरण्याकरता. व्यवहार चालवायचा कशा करता? संपत्ती मिळवण्याकरता. जोग महाराज मुळातच सधन होते. संपत्ती अजून काय मिळवायची? अरे मिळवलेलीच संपत्ती सरत नाही. काय करायचं शाळेत जाऊन? बरं, त्या काळात हा जोग महाराजांचा विचार नव्हता, घरातल्या सगळ्यांचाच हाच विचार. कशा करता शाळेत पाठवून वेळ वाया घालवायचा? काय करायचं? बरं, जोग महाराजांचे दोन्ही मोठे बंधू हे तालमीचे वस्ताद होते. गुण्याबुवाई तेच होते, पांडोबा महाराजही वस्तादच होते. हे दोघांनी सांगितलं शाळेत जाऊन कशाला विनाकारण वेळ वाया, तेवढाच वेळ व्यायाम केला तर शरीर तयार होईल, कशाला शाळेत जायचंय? बरं, सांपत्तिक अवस्था परंपरेनं जशी चांगली होती तसे जोग महाराजांचे वडील सावंतवाडीच्या राजाचे शिक्षक म्हणून राहिले होते.
सावंतवाडीच्या राजाला शिकवणारे म्हणून जोग महाराजांचे वडील तिथे शिक्षक म्हणून राहिले, त्यांचे राजाचे शिक्षक. राजाचे शिक्षक म्हणून त्यांना महाराज म्हणतात त्यावेळेला. म्हणजे काय की राजाचे शिक्षक म्हणजे काय कमी आहे संपत्तीला? काही नाही. घर सधन परंपरेनं चालत आलेली पैतृक संपत्ती भरपूर, वडील कमावणारे, राजाचे शिक्षक, राजाची मर्जी त्यांच्यावर. अजून काय पाहिजे? कशा करता शाळेत जायचं? शाळेत जायचं कशा करता? व्यवहार कळण्याकरता. व्यवहार तर कळतोच आहे. घरी बसला, घरचं सांभाळलं, व्यवहार चांगला कळेल. अजून संपत्ती मिळवण्याकरता शाळेत गेलं पाहिजे. संपत्ती घरचीच भरपूर आहे. कशा करता? काही गरज नाही. मग जोग महाराजांच्या शाळेचा विचार केला तर जोग महाराज 4थी पास होते. मोडी लिपीमध्ये ते शिकले. 4थी पास. मामांनी असं लिहिलंय की 4थी पास झाले एवढंच नाही, जोग महाराजांना स्वतःची सही करायला सुद्धा पुष्कळ वेळ लागत असे. नुसती स्वतःची सही करायची तर पुष्कळ वेळ त्यांना लागत असे. रुची नव्हती. कारण आध्यात्मिक कारण काय बोलून झालंय माझं. जोग महाराजांना त्याच्यामध्ये रुची नाही. मग करायचं काय? व्यवहाराकरता पुरेसं शिक्षण पूर्वीच्या 4थी पर्यंत मिळत होतं. पूर्वीची 4थी सामान्य समजू नका. जोग महाराजांनी फार काही लिखाण काम केलं नाही, फार काही शिकले नाहीत, फार पुस्तकं वाचली नाहीत, काही केलं नाही. कारण हे करायची गरजच नव्हती. कशावरून? कारण एकच आहे की काहीच शिकलेला न शिकलेला एखादा माणूस जगात पहिल्यांदा तुकाराम महाराजांच्या अभंगाचा अर्थ लिहू शकतो? लिहू शकतो का सांगा ना मला. जो काहीच शिकला नाही, ज्याला स्वतःची सही करायला सुद्धा पुष्कळ वेळ लागतो, असा कोणीही माणूस तुकाराम महाराजांच्या गाथ्याचा अर्थ बर काटेकोरपणे कुठेही चूक न होता, कुठेही त्याच्यामध्ये दोष न राहता इतक्या संयुक्तिक आणि पूर्ण परिपूर्ण रीतीने गाथ्याचा अर्थ सांगून लिहू शकतो, असं झालंय का कुठं? कुठेही झालं नाही. मग जोग महाराज शाळेत न जाता जर गाथा सार्थ करू शकतात तर याचा अर्थ त्यांचा अभ्यास पूर्वीच झाला होता. हे मान्य करायला वाव आहे का नाही? अनुमान करायला आपल्याला काय नाही. तरी मामांचं जे चरित्र माझ्या समोर आत्ता आधार म्हणून आहे, ते चरित्र सुद्धा अनुमानावरच अवलंबून आहे. कारण मामांना तशा अर्थाने जोग महाराजांना जो सहवास मिळाला तो फार अल्पकाळाचा होता. आणि मामांनी स्वतःनीच ते लिहिलंय की त्यांना असं विचारणंही शक्य नव्हतं. आम्ही इतके घाबरायचो त्यांना की विचारणंही शक्य नव्हतं की तुमचं पूर्वीचं आयुष्य काय होतं आम्हाला सांगा. आणि जोग महाराज असेही नव्हते की त्यांनी स्वतःच चरित्र आपल्या आपल्या हाताने लिहावं, आत्मचरित्र म्हणून पब्लिकेशन काढावं, असंही काही नव्हतं. मला कुणाचा अपमान करायचा नाही किंवा कुणाशी तुलनाही करायची नाही, पण लोकांनी असं केलं ना, आणि केलंय ते चांगलं आहे, याच्याबद्दल वाद नाही, याच्याबद्दल वाद नाही. पण आयुष्यभर सत्याचं आचरण करून जोग महाराजांनी माझे सत्याचे प्रयोग लिहिले नाहीत ना. मला अपमान नाही करायचा किंवा तुलनाही नाही करायची किंवा त्याची अयुक्तताही मला सांगायची नाही. पण मोठ्या पदावर गेलेल्या माणसाला क्वचित प्रसंगी असं वाटू शकतं की आपलं जीवन लोकांसमोर मांडावं, कदाचित कुणाला उपयोगाला येऊ शकेल. पण जोग महाराजांना त्या प्रसिद्धीची किंवा त्या पद्धतीनं काही करण्याची अपेक्षा नव्हतीच. कारण का? कारण सरळ आहे, त्यांचं जीवन गाथ्यापेक्षा वेगळं नव्हतं म्हणून त्यांनी गाथ्यावर भाष्य केलं, स्वजीवनावर भाष्य केलं नाही. गाथ्यावर भाष्य करणं म्हणजे त्यांचंच जीवनचरित्र रेखाटणं ना. अनुभवामृतावर जोग महाराजांनी जे भाष्य केलं त्यांचं स्वतःचं जीवनचरित्र रेखाटणं ना ते. 4थी पास. पण तरी सुद्धा विचार करण्यासारखी गोष्ट आहे. गाथ्यावर भाष्य लिहू शकतात, 4थी पास का लिहू शकतात? कारण एकच आहे, तो माणसाचा जन्म नव्हताच, तो अवतारच होता. हे सरळ त्याचं कारण आहे. 4थी पास झाले. व्यावहारिक सामान्य शिक्षण त्यांनी घेतलं. व्यायाम मात्र भरपूर केला. हळूहळू बाल्यावस्थेतून ते तारुण्यात आले. आता हे जे त्यांचं तारुण्य आहे आणि या तारुण्यामध्ये त्यांनी जी बलोपासना केलेली आहे
ती बलोपासना ही सुद्धा एका अर्थाने चांगल्या अर्थाने विचारात घेण्यासारखी आहे. ही बलोपासना जोग महाराजांनी केली. शाळा बिळा हा ठीक आहे, ते व्यवहार ज्ञानापुरतं आलं, सही करण्यापुरती अक्षर ओळख झाली, बस आहे. धुळाक्षरं गिरवली, मुळाक्षरं, आणि त्यावेळेला धुळाक्षरच होती. मामाने तसं लिहिलंच आहे. पाटी नव्हती, पेन्सिल नव्हती. एक खपट घ्यायचं, त्याच्यावर विटकरीचा चुरा बारीक असे वस्त्रगाळ मृत्तिका टाकायची आणि त्याचा पातळ थर करून बोटांनी त्याच्या धुळीमध्ये अक्षरं उमटवायची. त्याला धुळाक्षर म्हणत असत. जोग महाराज अक्षरांची ओळख जोग महाराजांना अशीच झाली. आणि हळूहळू मग त्यांचं तारुण्य आलं, त्याच्यामध्ये त्यांची बलोपासना सुरू झाली. ती बलोपासना कशा करता होती, त्या बलोपासनेचा नेमका अर्थ आपल्याला काय लावावा लागेल, काही नाही. दिवसभर व्यायाम करणं नाहीतर पोहणं, याच्या पलीकडे जोग महाराजांना काही काम नव्हतं. व्यायाम करायचा, पोहायचं, दिवस दिवस पोहायचे. आता आपल्याला केशव महाराज देशमुख, त्यांचे वडील, ते जोग महाराजांचे समकालीन, त्यांनाही पोहण्याचा छंद. जोग महाराजांची जी समकालीन मित्रमंडळी होती ती सगळीच अशी होती. त्या काळच असा होता. खावं प्यावं, आराम करावा, व्यायाम करावा, पुष्कळ पोहावं, लोकांना लागलेली मदत करावी. अरे कुठे शाळेत जाऊन वेळ वाया घालवता. दिवसभर व्यायाम, दिवसभर पोहायचं, एवढाच छंद. आणि ती बलोपासना जोग महाराजांची सुरू झाली. ती बलोपासना जोग महाराजांनी केली. ती आपल्या दोन बंधूंच्या आदर्शानं केली, आग्रहानं नाही केली, आदर्शानं केली. आदर्शानं जीवनाचा क्रम ठरवणं आणि आग्रहानं जीवनाचा क्रम ठरवणं याच्यात फार फरक आहे. ते बळ त्यांनी कमवलं. कोणतं बळ? ते बल सामान्य नव्हतं. त्या बलानं जोग महाराजांनी जगाला दाखवून दिलं. तुका म्हणे भूमंडळी आम्ही बळीवीर गाढे. या भूमंडळावरचे गाढेवीर आम्ही आहोत. तुका म्हणे भूमंडळी आम्ही बळीवीर गाढे. मी थोडा अन्वय बदलून लावतो. या भूमंडळावर जेवढे केवढे गाढेवीर म्हणून प्रसिद्ध आहेत त्याच्यात आम्ही बळी आहोत. त्याच्यात आम्ही बलवान आहोत. अरे सामान्यांमध्ये बलवान असणं वेगळं आणि गाढ्या वीरांमध्ये बलवान असणं वेगळं. जोग महाराज ते बल जोग महाराजांनी कमावलं. त्या बलाचा नेमका काय विचार आहे तो विचार आपल्याला करायचा आहे. माझी वेळ आता संपली. महाराज आलेले आहेत. 5ला लगेच प्रवचन सुरू होणार आहे. त्यामुळे आत्ता माझी वेळ संपली. आता मी बोलत नाही. बलाचा विचार करायचा आहे. बाल्याचा जसा विचार आहे तसा तारुण्याचा विचार आहे. त्या तारुण्याचा विचार करायचा आहे. तो उद्याला पाहू. आत्तापुरते इथे थांबू. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम विठ्ठला.